आणि मुंबईत आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीस हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये तब्बल 20 मिनिटे चर्चा झाल्याचं समजतंय। संजय राऊत हे एका आजाराशी झुंज देत आहेत आणि त्यामुळे अनेक नेते आता त्यांच्या भेटीसाठी पोहोचत आहेत। तर देवेंद्र फडणवीस हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। अधिकची माहिती जाणून घ्या, देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत। देवेंद्र, काल संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या दुसऱ्या मुलाच्या लग्नात या दोघांची भेट झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची काल भेट झाली। 20 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली। देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची फोनवरून तब्येतीची विचारपूस केली होती। मात्र काल संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या दुसऱ्या मुलाचा लग्न सोहळा होता। हॉटेल ग्रँड हयात मध्ये हा लग्न सोहळा होता। यावेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहिले होते आणि त्याच वेळी या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये 20 मिनिटे चर्चा झाली। एका खासगी कार्यक्रमात या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे। एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्तानं दोघे नेते हे एकत्र आलेले होते आणि त्याचवेळी दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय अनेक नेते हे संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी सुद्धा जात आहेत। तर आपण पाहतोय एका खासगी कार्यक्रमात जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत एकत्र आले तेव्हा या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। राजकीय जीवनामध्ये हे दोघे जण एकमेकांवर सातत्यानं टीका करत असतात, मात्र आता एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा या दोघांची भेट झाली आणि तशी चर्चा सुद्धा झालेली आहे। संजय राऊत हे काही काळापासून राजकारणापासून दूर राहिलेले होते, तशी त्यांनी घोषणा केलेली होती, आपली भूमिका सुद्धा जाहीर केलेली होती। मात्र पुन्हा एकदा ते आता आपल्या राजकीय जीवनामध्ये परतलेले आहेत। अलीकडेच त्यांनी एक पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। ते एका आजाराशी झुंज देत आहेत आणि त्यामुळे काही काळ ते अलिप्त होते, मात्र पुन्हा एकदा आता संजय राऊतांचं कमबॅक झाल्यानंतर अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा करत आहेत। आज राज ठाकरे सुद्धा संजय राऊत यांना भेटणार आहेत, अंबादास दानवे सुद्धा संजय राऊत यांची भेट घेणार आहेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एका खासगी कार्यक्रमाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत हे एकत्र आले असता या दोघांची भेट झाली आणि 20 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं समजतंय। या भेटीवेळी राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते असं कळतंय आणि एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा राजकीय वर्तुळातले विविध नेते इथे हजर होते, उपस्थित होते, त्याचवेळी राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते असं समजतंय आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेतली, चर्चा केली। त्यावेळी या कार्यक्रमाला राज ठाकरे यांची हजेरी असल्याचं सध्या समजतंय। या भेटीवेळेचा एक फोटो सध्या समोर आलेला आहे जो आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झालेली आहे, चर्चा झालेली आहे। अधिकची माहिती जाणून घ्या, सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत भेटले। सागर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? आणि अर्थात काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या दुसऱ्या मुलाच्या लग्न सोहळ्यामध्ये दोघांची भेट झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाली। काल हॉटेल ग्रँड हयात मध्ये हा लग्न सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। तिथे अनेक राजकीय नेत्यांची हजेरी होती, उपस्थिती होती आणि त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत हे सुद्धा समोर आले आणि दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली। यावेळी देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारणा केलेली आहे, त्या सगळ्या संदर्भात त्यांनी बातचीत केलेली आहे। या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय संजय राऊत हे मास्क लावून आहेत, तर देवेंद्र फडणवीस त्यांची विचारणा करत आहेत।
आणि याच कार्यक्रमामध्ये राज ठाकरे सुद्धा आलेले होते असं कळतंय। या भेटीवेळी राज ठाकरे उपस्थित होते अशी माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये 20 मिनिटं चर्चा झाली। काल रात्री उशिरा दोन नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीबाबत विचारणा केलेली आहे। उपचार नेमके कसे सुरू आहेत या संदर्भात सुद्धा विचारणा करण्यात आलेली आहे। संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या दुसऱ्या मुलाचा लग्न सोहळा होता आणि त्यानिमित्तानं हे नेते आलेले होते। देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्या। देवेंद्र, काय अपडेट आहे? ऋजुजा, काल संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका लग्न सोहळ्यामध्ये भेट झाली आहे। लग्न सोहळा जो होता ते संजय राऊत यांचे जे व्याही आहेत राजेश नार्वेकर यांच्या दुसऱ्या मुलाचा लग्न सोहळा काल हॉटेल ग्रँड हयात इथे होता आणि या सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झालेली आहे। यावेळी भाजपचे नेते आशिष शेलार हे देखील उपस्थित होते आणि काही फोटो समोर आलेले आहेत। त्यावरून आपण बघू शकतो की देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। जी माहिती मिळते त्यानुसार जवळपास 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली। आपल्याला माहिती आहे की गेल्या महिना ते दीड महिन्यापासून संजय राऊत जे आहेत ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत, कारण त्यांची तब्येत ठीक नाहीये आणि या कारणास्तव ते राजकारणापासून दूर आहेत। यापूर्वी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून संजय राऊत यांच्या तब्येतीची प्रकृतीची विचारपूस केली होती आणि काल आपण बघतो की जवळपास 20 मिनिटं संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झालेली। एका कौटुंबिक विवाह सोहळ्यानिमित्त दोघे उपस्थित होते। आशिष शेलार देखील उपस्थित होते। यावेळेस संजय राऊतांच्या प्रकृतीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विचारपूस केलेली आहे। त्यामुळे आपण बघतोय की दोन महत्वाच्या नेत्यांची भेट जी आहे ती या लग्न सोहळ्यात झालेली आपल्याला पाहायला मिळते। देवेंद्र, या भेटीवेळी राज ठाकरे सुद्धा उपस्थित होते असं समजतंय, तर या तिन्ही नेत्यांची काही भेट झाली का आणि त्यांच्यामध्ये काही संवाद झाला? राज ठाकरे हे या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित नव्हते। राज ठाकरे यांच्याबाबतची ही चुकीची माहिती आहे। राज ठाकरे या सोहळ्यामध्ये उपस्थित नव्हते। राज ठाकरे किंवा इतर कोणी नेते जे आहेत ते या ठिकाणी नव्हते। मात्र प्रामुख्याने आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत जे आहेत ते या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित होते आणि त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। आशिष शेलार देखील आपण या फोटोमध्ये पाहतोय। त्यामुळे इतरही काही राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते। प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये जी चर्चा झालेली आहे, कारण आपण यापूर्वी देखील बघितलेलं आहे, अनेकदा बघितलेलं आहे की संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांवरती टीका टिप्पणी करत असतात। मात्र संजय राऊत यांची प्रकृती जी आहे ती गेल्या काही दिवसापासून ठीक नाहीये आणि त्यानिमित्त समोरासमोर आल्यानंतर संजय राऊतांच्या प्रकृतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी आहे ती विचारपूस केलेली आहे आणि यावेळी आशिष शेलार देखील उपस्थित होते। आज आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार दुपारच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते संजय राऊत यांची त्यांच्या भांडूप या निवासस्थानी भेट घेणार आहेत। त्यामुळे आज राज ठाकरे जे आहेत ते संजय राऊत यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। देवेंद्र, अलीकडे संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं की राजकीय मतभेद एकीकडे आहेत, मात्र दुसरीकडे आमचे वैयक्तिक असे संबंध चांगले आहेत, मैत्री आहे आणि त्या अनुषंगानं अनेक जण भेट घेतात, चर्चा करत असतात। त्या दृष्टीनं हा फोटो किती महत्वाचा आहे? नक्कीच महत्वाचं आहे, कारण आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही सगळी राजकीय नेते मंडळी एकमेकांवरती टीका टिप्पणी करत असली तरी, विरोधक असतील, सत्ताधारी असतील, एकमेकांच्या विचारधारा विरोधात वागणारी मंडळी असली तरी ती कौटुंबिक जेव्हा कार्यक्रम असतात तर तेव्हा एकत्र आलेली आपल्याला पाहायला मिळतात। मग सर्वपक्षीय नेते मंडळी जी आहे ती एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमात, लग्न सोहळ्यामध्ये किंवा वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण एकत्र आलेली पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगी आपण या सगळ्या भेटीकडे पाहिलं पाहिजे। पण मात्र दोघे हे जे नेते आहेत ते एकमेकांवरती वारंवार टीका करताना आपल्याला यापूर्वी आपण बघितलेला। मात्र हा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि गेल्या 4 ते 5 वर्षात ज्या पद्धतीचं महाराष्ट्रात राजकारण समाजकारण सुरू आहे त्याच्या अवतीभोवती फिरणारी हे दोघी नेते मंडळी आहेत आणि त्यामुळेच स्वाभाविक आहे जेव्हा अशा पद्धतीचे फोटो समोर येतात किंवा अशा भेटी जेव्हा आपल्याला समोर येतात त्यावेळी स्वाभाविक आहे यावरती चर्चा घडताना पाहायला मिळते। देवेंद्र, संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारणा तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलीच आहे, मात्र त्या व्यतिरिक्त राज्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आहेत। त्या संदर्भात त्या दोघांमध्ये काही संवाद झाला याचा काही अंदाज? नक्की सध्या एका वेगळ्या पद्धतीची राजकीय सामाजिक परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात। त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील सुरू आहेत। खास करून
महानगरपालिकाच्या निवडणुका ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. मुंबई महानगरपालिकाची निवडणूक जी आहे ती सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व राजकीय पक्षांच्या दृष्टीने स्वाभाविक आहे, जेव्हा दोन राजकीय नेते भेटतात, एखादा कौटुंबिक कार्यक्रम असतो त्यावेळेस तब्येतीची विचारपूस किंवा इतर मैत्रीपूर्ण संबंध असले तरी राजकारणावर देखील चर्चा होण्याची शक्यता देखील आपण नाकारता येत नाही. आणि हे दोघे सक्रिय नेते आहेत. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री आहेत तर दुसरे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि नेते आहेत जे सातत्याने राजकारणात सक्रिय असतात. मात्र गेल्या दीड महिन्यामध्ये आपण बघितलेलं आहे की प्रकृतीच्या कारणास्तव संजय राऊत जे आहेत ते माध्यमांपासून आणि राजकारणापासून दूर होते. मात्र असं असलं तरी जेव्हा हे दोन प्रमुख नेते राजकीय भेटतात त्यावेळी स्वाभाविक आहे राजकारणावर देखील चर्चा झाल्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. निश्चित. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.